नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल अरेबा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, एम.एस.सी. भरती 2023ची नवीन एक आज महत्त्वाची अपडेट आलेली आहे. नवीन याद्या मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून एम.एस.सी. कुठलीही अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे बॅच क्रमांक 59 मधील जे सुरक्षाकर्मी यांचे कंत्राट पेपर बॅक अकाउंट EPF ESIC खाते ओपन करण्यात आलेले आहे, परंतु अद्यापपर्यंत नेमणूक मिळालेली नाही. अशा मेरिट लिस्ट अनुक्रमांक 1784 पर्यंतच्या सुरक्षाकर्मी यांनी दिनांक उद्या म्हणजे मित्रांनो दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी पेरणा हॉल पोलीस क्लब आझाद मैदान मुंबई येथे हजर राहायचे आहे. तर बघा मित्रांनो, आजचे याद्या आपण बघणार आहोत. अशा प्रकारे 3 याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील सुरक्षाकर्मी यांचे कंत्राट नूतनीकरणाबाबत आहे. तर बघू शकता, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील माहे जानेवारी 2024 मधील सोबत जोडलेल्या यादीतील 7 सुरक्षाकर्मीचे करार नूतनीकरण हे त्यांनी केलेल्या खुलासा समाधानकारक नसल्यामुळे त्यांना पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत करार नूतनीकरणाचे अधीन राहून प्रतीक्षाधीन यादीवर ठेवण्यात येत आहे. व पुढची यादी सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो. ही यादी सुद्धा 9 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे कंत्राट नूतनीकरणाबाबत. तर इथे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील माहे जानेवारी 2024 मधील 791 सुरक्षाकर्मींचे खालील जोडलेल्या यादीप्रमाणे त्यांच्या तांत्रिक खंडाच्या दुसऱ्या दिवसापासून कंत्राटीचे नूतनीकरण करण्यात येत आहे. तर बघा मित्रांनो, कंत्राट नूतनीकरणाच्या एकूण 3 याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. ही यादी सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो, 80 सुरक्षाकर्मींची आहे. महाराष्ट्र सुरक्षा महामंडळातील माहे जानेवारी 2024 मधील 80 सुरक्षाकर्मी यांनी खालील जोडलेल्या यादीमधील 50 दिवसापेक्षा जास्त गैरहजर असून त्याबाबत समाधानकारक खुलासा सादर न केल्यामुळे त्यांचे कंत्राट नूतनीकरण न करता रद्द करण्यात येत आहे. बघू शकता मित्रांनो, सत्र क्रमांक 59 वरील जे उमेदवार आहेत त्यांना उद्या दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी बोलवण्यात आलेले आहे. त्यांना मित्रांनो तात्काळ ही नेमणूक दिली जाणार आहे. तर बघा मित्रांनो, अशाच प्रकारे MSFची अपडेट ही लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.